Hello, hello. This is the My Artifact episode number 2198. आजची तारीख आहे 7 मार्च 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 10:15 झाले. आज जस्ट लाईक मी नाही का याच्या अगोदर कॅमेरा सेटिंग, कॅमेरा कंपोजिशन, कॅमेरा अँगल, फ्रेम रेट आणि त्यानंतर what kind of things you can use to make your frame looks even better. या म्हणजे युजली मी आता फिल्म मेकिंग मध्ये नाही का ॲज अ कॅमेरा आणि कॅमेरा सोबत करणारे जे काम आहे यालाच एकदम याची स्टडी करून आलो होतो. या युजली फिल्म मेकिंग मध्ये मी एक कॉन्सेप्ट होता त्याच्याबद्दल मी कधीच त्याच्यावर लक्ष दिलं नाही. या युजली मला माहित होतं की हा कॉन्सेप्ट बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे, बट आय डोंट रिअली रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस थिंग. ओके, युजली कसं आहे की कॅमेरा हाऊ टू यूज युअर कॅमेरा अँड हाऊ टू क्रिएट यू यूज युअर कॅमेरा अँड हाऊ टू गेट आउट द अमेझिंग थिंग्स फ्रॉम युअर कॅमेरा, हे अशा काही गोष्टी आहे ज्या सगळ्यांना येतात. ट्रस्ट मी. येस, म्हणजे कोणताही असा व्यक्ती असो, कोणताही कॅमेरामॅन असो किंवा कोणताही असा व्यक्ती ज्याला कॅमेरा माहित आहे कसा यूज करायचा आहे, तो इन द एंड तो या गोष्टी शिकूनच जातो, कारण त्याला माहित आहे की आणि ह्या सगळ्या प्रॉपर रूल्स आहे किंवा असे आहे. म्हणजे जस्ट लाईक समज जर एखादा विलनचा सीन आहे, विलनची एंट्री आहे, तर आपण लो अँगल पेक्षा आपण हाय अँगल वापरतो. या मोस्टली सगळेजण वापरतात. सो इट्स नॉट अ समथिंग रिअली अशा काही गोष्टी नाही. बट व्हॉट इज वन थिंग आय एम गोना टेल यू इज रायटिंग. रायटिंग मध्ये अशी पॉसिबिलिटी आहे ना, यू विल नेव्हर एव्हर बी इमॅजिन दिस थिंग लाईक दिस. ट्रस्ट मी. कारण रायटिंग मध्ये तुम्ही तुमच्या ज्या स्टोरीला अशी बेंड करू शकता ना की इट वॉज रिअली कूल. कारण इन द एंड लोकांना लक्षात राहते ते म्हणजे स्टोरी. ओके, कारण या फिल्मची स्टोरी काय जबरदस्त आहे. जस्ट लाईक इन्सेप्शन घे किंवा इंटरस्टेलर घे. ओके, याच्या स्टोरी इतक्या कॉम्प्लिकेटेड आहे, समजून घेण्यासाठी डोक्याची पूर्ण अशी महाबई निघून जाते. बट इन द एंड तुम्हाला फिल्म एक प्रकारे तुम्ही रिअलाइज करता की या फिल्म मध्ये स्टोरी आहे, इट वॉज रिअली वन ऑफ द ग्रेट. त्या फिल्म मध्ये सिनेमॅटोग्राफी किंवा कॅमेरा टेक्निक किंवा डिरेक्शन ते पण चांगलं आहे. ओके, एव्हरी वन लव्स दॅट. या बट आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही का. आपलं डोकं कसं आहे, आपलं ह्युमन माइंड इज काइंड ऑफ लाईक अशा प्रमाणे आहे जो एक प्रकारे जिथे चांगल्या गोष्टी त्याच्यावर लक्ष जात नाही. ओके, बट समज जर एखादी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये एखादी जरी कमतरता आहे ना, तर ती गोष्ट आपण लवकर पकडतो. आता कसं आहे हाऊस म्हणजे कशाप्रमाणे मी ह्याला कसं समजून सांगू. ठीक आहे, मानून घे एक फोटो आहे, त्या फोटोमध्ये 4 बॉटल आहे. ओके, 4 बिअरच्या बॉटल्स आहे, त्या अशा ठेवून आहे, त्याचा फोटो आहे. ओके, आणि त्या फोटो खाली मी कॅप्शन लिहिलं 5 बॉटल्स. ओके, सो इट जस्ट लाईक तिथे 5 बॉटल्स लिहून आहे, बट फोटोमध्ये तर 4 आहे. एक्झॅक्टली तुमचं लक्ष याच्यामध्येच गेलं की एक बॉटल मिसिंग आहे. ओके, क्लिअरली, कारण तुमचा माइंड कसं जिथे गलत आहे ते तुम्हाला पटकन दाखवते, जे मिस्टेक्स आहे. बट तुम्हाला हे नाही माहित झालं की ते 4 बॉटल तर आहे. येस, आणि त्या आपण चांगल्या फाईन कंडिशन मध्ये आहे. ओके, इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपलं डोकं जिथे एक प्रकारे खूप गलत होते ना, म्हणजे मिस्टेक्स होते, त्याला लवकर पकडतं. ओके, आणि हे माझं नाही, हा सगळ्यांचाच माइंड असा आहे. ओके, वी कॅनॉट चेंज अवर ह्युमन माइंड, बट वी कॅन चेंज अवर ह्युमन माइंड थिंकिंग. ओके, म्हणण्याचा उद्देश असा आहे की स्टोरी म्हणजे कसं आहे की सिनेमॅटोग्राफी चांगली आहे, डिरेक्शन चांगलं आहे, एव्हरीथिंग चांगलं आहे, बट इन द एंड आपल्याला स्टोरीज का लक्षात राहते, कारण स्टोरीज एक प्रकारे मेन फॅक्टर असतो जे आपल्याशी आणि आपल्या लाईफ आणि आपल्याला असं एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी फील करून देतो, ती म्हणजे आहे स्टोरी. ओके, आणि स्टोरी इज रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर.
युजली मी याच्या अगोदर कधीच फारसं स्टडी नाही केली की म्हणजे स्टोरी बद्दल काय स्टडी करायचं आहे. या म्हणजे हे क्रिएटिव्ह थिंग्स आहे, क्रिएटिव्ह माइंड्स आहे, ज्याच्यामध्ये खूप जबरदस्त स्टोरी येईल, ते बहुत जबरदस्त स्टोरी राहील. बट दॅट इज नॉट. या एक जबरदस्त स्टोरीला बनवण्यासाठी एक प्रोसेस असते. ओके. आणि त्या प्रोसेसला जाणून घेणे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके. मला फक्त एवढं माहित होतं की स्क्रिप्ट किंवा स्टोरी बनते कशी. ओके. म्हणजे म्हणजे पहिले याचं स्ट्रक्चर बनते. स्ट्रक्चर म्हणजे जस्ट फाउंडेशन ऑफ द स्टोरी. म्हणजे याच्यामध्ये हा हिरो आहे, हा विलन आहे, ही हिरोईन आहे, आणि समथिंग गोज ऑफ, आणि त्याच्यानंतर असं काहीतरी होते, आणि त्यानंतर विलन हिरोईनला पकडतो, मग हिरो विलनला मारून हिरोईनचा बचाव करतो, अँड इन द एंड स्टोरी वॉज या हे दॅट इज द फाउंडेशन. येस. मग याच्या अनुसरून नाही का एक प्रकारे हा बनते स्ट्रक्चर. ओके. याला मी म्हणतो स्ट्रक्चर स्क्रिप्ट. ओके. याच्यामध्ये फाउंडेशन असते. मग त्याच्यानंतर डिझाईन स्क्रिप्ट. डिझाईन मध्ये याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली डिझाईन करता की कसं कसं होणार आहे. या म्हणजे हे जस्ट एक प्रकारे पॉइंट आहे की स्टार्ट मिडल एंड वगैरे. बट तिथपर्यंत किंवा स्टार्ट पासून मिडल पर्यंत जाण्यासाठी आपल्याला स्टोरीला कशाप्रमाणे डिझाईन करावं लागेल, डिझाईन स्क्रिप्ट. ओके. आणि जेव्हा आपण डिझाईन करू, डिझाईन प्रोसेस इज काइंड ऑफ लाईक अ रिली बिग थिंग. कारण याच्यामध्ये नाही का खूप छोटे छोटे कन्सेप्ट, छोटे छोटे थिंग्स आणि छोटे छोटे अशा काही गोष्टी असते ज्या मिडल पर्यंत आणि एंड पर्यंत टच करते. ओके. आणि त्यानंतर मग डिझाईन स्क्रिप्टचं जे त्याच्यानंतर एक जे फायनल आउटपुट निघते त्याला म्हणते फायनल स्क्रिप्ट. तर हे मला माहित होतं. या बट इज दॅट थिंग की मी जो विचार करून आलो होतो तो काफी गलत आहे. या ही प्रोसेस आहेच. या स्ट्रक्चर आहे, डिझाईन स्क्रिप्ट आहे, त्याच्यानंतर फायनल स्क्रिप्ट आहे. यस, हे तर आहेच. यस. बट ऍक्च्युली नाही का हे याला असं म्हणता नाही येईल. येस. वन थिंग इज दॅट की मी सांगू कसं हेच नाही कोण आलाय. ओके. मी आताच याच्याबद्दल शिकलो आहे, जाणून घेतलं. सो दॅट्स वाय आय नो अबाउट दिस थिंग. अँड व्हॉट इज दॅट की पहिलं आहे पॅरलल सॉरी ओके. थोडेसे माझ्यापाशी ते नोट्स आहेत, प्रॉपर नोट्स वाचावं लागेल. देन आय टेल यू एव्हरीथिंग अबाउट इट. बट याच्यामध्ये असं स्टोरी सांगितली आहे ज्याच्यामध्ये आता मला वर्ड टू वर्ड एक्झॅक्टली क्लीन नाही सांगू शकत, कारण मला थोडंसं रीड करावं लागेल, कारण दुसरे शब्द डोक्यातून आउट गेले. तरी मी थोडं प्रॉपरली सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्यामध्ये नाही का स्टोरी बिलकुल स्टार्ट मिडल एंड. ओके. आणि क्रायनोलॉजिकल असा एक शब्द आहे, या थ्रू जाते. तर याला म्हणते एक प्रोसेस. ओके. त्याच्यामध्ये स्टोरी स्टार्ट मिडल एंड. ओके. बिलकुल याच्यामध्ये जाते. त्याच्यानंतर दुसरी स्टोरी आहे ते म्हणते पॅरलल. पॅरलल म्हणजे काय की दोन स्टोरी आहे ते पॅरलल मध्ये चालतात. मी एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो. क्रायनोलॉजिकल ऑर्डर मध्ये एखादी फिल्म आहे, मी असं म्हणतो की बजरंगी भाईजान. ओके. मोस्ट ऑफ द लोकांनी बघितली असेल. इट्स अ रिली बॉलिवूड मूवी, सलमान खानची मूवीज आहे. 2017 मध्ये रिलीज झाली होती. अँड दॅट मूवी वॉज रिली अमेझिंग अँड इट इज अ रिली बेस्ट एक्झाम्पल फॉर द क्रायनॉलॉजिकल ऑर्डर. ओके. ज्याच्यामध्ये एक मुलगी जे इंडियामध्ये हरवते आणि त्याच्यानंतर सलमान खान तिला भेटतो आणि त्यानंतर ज्या गोष्टी होती तिच्यासोबत, अँड देन सलमान खान नोज की शी इज फ्रॉम पाकिस्तान, आणि त्यानंतर तो प्रयत्न करतो तिला तिच्या घरी पोहोचवण्यासाठी. सो दॅट इज कॉल्ड थिंग्स हॅपन वन बाय वन. ओके. सो दॅट इज कॉल्ड क्रायनॉलॉजिकल ऑर्डर. ओके. म्हणजे एक प्रॉपर वे, स्टार्ट मिडल एंड. मोस्ट ऑफ द फिल्म याच बेसिसवर असतात. त्याच्यानंतर आहे पॅरलल. व्हॉट इज पॅरलल? पॅरलल म्हणजे की ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टोरी एका सोबत चालत राहते. ओके. आणि त्यांचा एंड बिलकुल सेम असतो, त्याला म्हणतो पॅरलल स्टोरी. ओके. सॉरी, बट याचं असं म्हणता येत नाही एंड सारखा असतो, म्हणजे की प्रत्येकाचा एंड थोडासा वेगळा असतो, बट त्या एका मोमेंटमध्ये तो खतम होतो, त्याला म्हणते पॅरलल. मी याच्यामध्ये एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणलं ना.
तर एक न्यू इयर इव्ह आहे. ओके, हा एक मूवी आहे, हॉलिवूडची मूवी आहे, जे 2010 मध्ये बनली गेली आहे. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिली कॉमेडी, बट इट्स गुड. ओके, याच्यामध्ये काय आहे की मल्टिपल स्टोरी हॅपन ॲट वन्स. लाईक एक प्रेग्नेंट वुमेन आहे, प्रेग्नेंट फॅमिली आहे. प्रेग्नेंट फॅमिली म्हणजे मुलगा मुलगी आणि त्याची मुलगा मुलगी म्हणजे सॉरी, हजबंड वाईफ अँड प्रेग्नेंट वाईफ अँड हजबंड. ओके, देन त्याच्यानंतर एक मुलगा मुलगी आहे जे स्टक इन एलिव्हेटर आहे. त्याच्यानंतर एक मुलगा मुलगी आहे जो मुलीचे काय रेझोल्युशन आहे तो कम्प्लीट करतो. त्याच्यानंतर एक मुलगी आहे जिच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असते की न्यू इयरचं सेलिब्रेशन करायचं आहे. ओके, आणि एक मुलगा असतो, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की न्यू इयरच्या सेलिब्रेशनच्या दिवशी पार्टीमध्ये त्याला प्रॉपर स्पीच द्यायची असते. आणि त्यानंतर एक मुलगी आणि एका मदरची गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये एक मुलगी न्यू इयरच्या वेळेस ती एका मुलाला किस करणार होती आणि मदर इज ट्राय टू प्रिव्हेंटिंग दॅट थिंग. ओके, सो इथे बहुत साऱ्या स्टोरीज आहे. ओके, बट ते सुरुवात एकाच गोष्टीसाठी होऊन राहिलाय, दॅट इज बिकॉज ऑफ न्यू इयर इव्ह. म्हणजे 31 डिसेंबर 2011 आहे, 2010 आहे. तर या गोष्टीसाठी जे प्रिपरेशन सुरू आहे ते प्रिपरेशन या पूर्ण स्टोरीमध्ये दिसून राहिली आहे. ओके, सो आणि ही याला म्हणते पॅरलल, ज्याच्यामध्ये कॅरेक्टर एकमेकांमध्ये मर्ज होत नाही. नो नो नो, याच्यामध्ये कॅरेक्टर त्यांच्या ओन स्टोरीमध्ये असतात, बट आपल्याला तशाप्रमाणे व्हिज्युअलाइज होते आणि इट फील्स रिली गुड. ओके, इट फील्स रिली नॅचरल अँड रिली अमेझिंग अँड यू कॅन फील मोर अँड मोर. याच्यामुळे काय होतं की आपल्याला फील होते की जो टाइम आहे किंवा जो एन्व्हायरमेंट आहे तो किती हॅपीनेसनी भरून आहे. जस्ट लाईक न्यू इयर इव्ह आहे, न्यू इयर आहे, तर त्या न्यू इयरचं स्वागत आपण कशाप्रमाणे करतो त्याच्या मागे हे मिनिंग या पॅरल स्टोरीने डिस्क्राईब केलं आहे आणि इट वॉज रिअली अमेझिंग. यू डेफिनेटली शुड वॉच दिस मूवी. ओके, न्यू इयर इव्ह आहे आणि हा जी मूवी आहे ही ऍक्च्युली रेप्रेझेंट करते एक पॅरल स्क्रिप्टला. ओके, ज्याच्यामध्ये मल्टिपल स्टोरीज एखाद मर्ज करून आहे, दॅट इज रिअली गुड वे. ओके, त्याच्यानंतर बॉलिवूडची पण एक मूवीज आहे, ती म्हणजे Life in a Metro. Yeah, okay, I didn't really saw that film actually, but kind of relate with those things. But New Year Eve is became really comedy and kind of like a really happiness ni भरून आहे. Life in a Metro is depends on the एक प्रकारे सिरियस काइंड ऑफ थिंग्स आहे. सो वी डिडंट ऍक्च्युअली अंडरस्टँड दोज थिंग्स. ओके, म्हणजे मी बघितली नाही बट काइंड ऑफ रिलेट विथ सो दॅट इज कॉल्ड पॅरलल. ओके, देन आहे सर्क्युलर ऍक्च्युली. अँड व्हॉट इज एक्झॅक्टली अ सर्क्युलर? सर्क्युलर म्हणजे जिथे मूवी स्टार्ट होत आहे तिथेच एंड होत आहे, बट आपल्याला रिअलाइज नाही होत का तिथे एंड होत आहे म्हणून. आणि धिस मूवी इज काइंड ऑफ लाईक अ रिली माइंड ब्लोईंग, बट वी डोंट रिली अंडरस्टँड टिल द एंड ऑफ द. जोपर्यंत आपण पूर्ण मूवी पाहत नाही तोपर्यंत आपल्याला रिअलाइज नाही होत. एक्झाम्पल सांगतो म्हणलं तर इन्सेप्शन. ओके, इन्सेप्शन नाही म्हणता येईल असं, या म्हणजे इन्सेप्शन जरी म्हणलं गेलं ना, ते एक प्रकारे क्रेनॉलॉजिकलच आहे. समजा जर आपण स्टार्टिंगचा सीन थोडासा जर सोडला गेला ना, तर त्याच्यानंतर जो सीन आहे, त्याच्यानंतर जो वॉरचा सीन आहे तो एक प्रकारे प्रोटेस्टचा, तिथून जर स्टार्ट केलं ना तर एक प्रकारे नो 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 नो, त्या फिल्मची जी स्टोरी आहे आणि इन्सेप्शनची स्टोरी, ओके, ती सर्क्युलर नाही. नो 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 नो, तो शेवटी तो अमेरिकेला जातो आणि तो त्याच्या डॉटर आणि सनला भेटतो. ओके, सो इट इज ऍक्च्युली हॅपन्ड इन द एंड. ओके, अँड दॅट इज नॉट अ ड्रीमी थिंग. म्हणजे एक एंड आहे जो एकदम फिक्स केला गेला आहे. सो आय एम नॉट सेइंग इज दॅट इन्सेप्शन इज अ सर्क्युलर थिंग. इज सर्क्युलर म्हणजे काय होते की जिथे एक गोष्ट आहे जे स्टार्टिंग पासून सुरुवात होते आणि एंड पण तिथेच होते, बट आपल्याला रिअलाइज होत नाही. ओके, व्हॉट इज दॅट मूवी? मी खूप सारे मूवीज बघितले आहे. आय नीड टू अंडरस्टँड दिस थिंग. एक मूवीज आहे टेनेट.
ओके, जे आता एक रिसेंटली मूवी निघाली आहे, ख्रिस्तोफर नॉलनची मूवी. ओके, ख्रिस्तोफर नॉलनच्या मूवीमध्ये ही जे टेनेट मूवी आहे, इट वॉज मला थोडसा कळला नाही ही फिल्म. मी एकचदा बघितला आहे, बट आय फील रिअली अमेझिंग. बट मला थोडंसं प्रॉपरली अंडरस्टँड करावं लागेल. बट एवढं तर रिअलाइज झालं आहे की ही जे फिल्म आहे ही बेस आहे सर्क्युलर याच्यावर. ओके, म्हणजे या स्टोरीचा जो पॅटर्न आहे तो फिनिश होतो स्टार्टिंग मध्ये, जे की आपल्याला रिअलाइज होत नाही. जेव्हा आपण पूर्ण फिल्म पाहतो तेव्हा आपल्याला एकदम डोक्यावर हात ठेवतो. बेसिकली टेनेट काइंड ऑफ लाईक रिअली क्रिपी मूवी. क्रिपी नाही म्हणतात, बट थोडंसं डोकं एकदम हिलावून घेते. यू डू नीड टू नो अबाउट दिस थिंग अँड आय शुड प्रॉपरली रेकमेंड टू वॉच धिस मूवी. ओके, बट मला असं प्रॉपरली फिक्स नाही वाटत आहे की हे मूवी खरंच एक प्रकारे सर्क्युलर पॅटर्नला बिलॉंग करते. नो नो नो, आय नीड टू फाइंड आउट अनदर वे. असे बहुत सारे सर्क्युलर मूवी म्हणलं गेलं ना तर हे काफी कॉम्प्लिकेटेड असतात, कळतच नाही. ओके, हा, एक ॲनिमेटेड मूवी आहे फाइंडिंग निमो. ओके, फाइंडिंग निमो नाही, फाइंडिंग निमो नाही रे, no no no, it's not. What is the movie name? ते नाही का रे, तो टाइम ट्रॅव्हल वाला तो एक कोणता आहे. वेल, आता प्रॉपरली आठवून नाही राहिलं, बट यू डू नीड टू नो अबाउट, कारण तुम्हाला पण कळत असेल की येस. ओके, क्रॅनॉलॉजिकल झालं, पॅरल झालं, सर्क्युलर झालं, इंटरचेंजेबल. या इंटरचेंजेबल म्हणजे काय होते की ज्याच्यामध्ये मल्टिपल स्टोरी क्रॉस होतो एका मोमेंट वेळेस, आणि ती फिल्म आहे मल्टिपल स्टोरीज क्रॉस होते एका मोमेंटच्या वेळेस. मल्टिपल स्टोरी, वेल ऍक्च्युली नाही का, याचं मिनिंग पण मला प्रॉपरली कळलं नाही. ओके, ऍक्च्युली मी जस्ट आत्ताच फक्त पढाई केली आणि अजूनपर्यंत मला त्याच्यावर थोडीशी स्टडी करायची आहे. तर त्यामुळे मी थोडी प्रॉपर स्टडी करून उद्या त्याला प्रॉपरली सांगतो, कारण हा कन्सेप्ट आहे ना, हा मला अजून समजून सांगायचा आहे. कारण जेव्हा मी माझ्या डोक्यामध्ये जेवढं जास्त मी उतरवीन याच्यात, तेव्हा मला अजून चांगलं रिअलाइज होईल. बट यस, आणि त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे एक प्रकारे रिपिटेटिव्ह. यस, हा याच्यामध्ये सांगितला गेला नाही. रिपिटेटिव्ह म्हणजे काय होते की ज्याच्यामध्ये एक मोमेंट आहे तो बार 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 होऊन राहिला आहे एका व्यक्तीसोबत. हा, वेट, सर्क्युलर याच्यामध्ये नाही का, एक गोष्ट आहे, ती आहे प्रिन्स ऑफ पर्शिया. ओके, यस, प्रिन्स ऑफ पर्शिया ही जी फिल्म आहे, समजा स्टार्टिंगचा थोडासा भाग जर सोडला ना, जेव्हापासून त्याला खंजर भेटतो तेव्हापासून जी पूर्ण मूवी आहे ते आपल्याला रिअलाइज होत नाही. आपल्याला वाटते का फिल्म एक प्रकारे क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर थ्रू चालत आहे, बट इन द एंड रिअलाइज होते की ते एक सर्क्युलर मध्ये आहे. ओके, सो प्रिन्स ऑफ पर्शिया इज काइंड ऑफ लाईक अ सर्क्युलर. ओके, इंटरचेंजेबल बद्दल मला फारसं माहित नाही. एक आहे रिपिटेटिव्ह म्हणजे एक गोष्ट हॅपन्ड होते मल्टिपल टाइम्स. ओके, असे खूप सारे फिल्म्स आहेत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आहे एज ऑफ टुमॉरो, टॉम क्रूजचा मूवी आहे. ओके, ज्याच्यामध्ये तो प्रत्येकदा मरतो. खूप जणांनी ही स्टोरी लाईन ऍक्सेप्ट केली आहे. ओके, आणि इट वॉज रिअली गुड आणि बहुत जबरदस्त आहे, ऑडियन्सला एकदम गॅदर करून टाकते. ओके, एज ऑफ टुमॉरो. त्याच्यानंतर आहे अजून बहुत सारे जे टाइम ट्रॅव्हलर असते ना, ज्याच्यामध्ये एक दिवस ते वारंवार जगत असतात, दॅट इज कॉल्ड रिपिटेटिव्ह थिंग्स. सो आज मी याच्याबद्दल शिकलो. आय फील रिअली गुड. शिकलो नाही अजूनपर्यंत, सो मच थिंग्स टू लर्न अबाउट दिस थिंग. सो मी अजून हे जे लेक्चर आहे ना अजूनपर्यंत खतम नाही केलं, बट मला असं वाटतं की मी हे जे लेक्चर आहे ना याला अजून कंटिन्यू करेल वारंवार, जोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये रिअलाइज होत नाही, आणि याला मी प्रॉपरली एक्सप्लेन करेल इन व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. उद्या अजून चांगल्याने एक्सप्लेन करेल, बट जोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये प्रॉपरली उतरत नाही की एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू से, तोपर्यंत मी रेकॉर्ड नाही करत. ओके, सो आतापर्यंत एवढंच, फारसं काय नाही, नथिंग. अँड यस, मी आज सकाळी अपलोड केला पार्ट 2. पार्ट 3 अपलोड व्हायसाठी वेळ लागून आला. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की स्टेबलाइज नाही केला आहे मी, वॉप स्टेबलाइज नाही केला आहे, त्यामुळे
अगोदर कसे मी पार्ट 1 अँड 2 चे सगळे क्लिप्स आहे ना त्याला स्टॅबिलाईज केलं होतं, त्यामुळे काही इश्यू नव्हता. मला फटसे टाकून ग्रेडिंग करून त्याला अपलोड मारायचं होतं. बट याच्यामध्ये वॉप स्टेबलाइज करायचं आहे आणि स्टेबलाइज करणं इट्स काइंड ऑफ लाईक रिअली क्रिपी अँड यू डू नीड टू कॉन्स्टंटली नोटिसिंग ऑन युअर लॅपटॉप अँड एव्हरीथिंग बिकॉज ऑफ दॅट की वॉप स्टेबलाइज कधी खूप लंबी फाईल लावली तर फेल होते, खूप छोटी फाईल लावली तर ओव्हर जास्त क्रॉप होते. त्यामुळे आपल्याला प्रॉपरली कटिंग करायची असते आणि प्रॉपरली सो मच थिंग्स टू डू. सो याला नाही का पहिले स्टेबलाइज करून एक्सपोर्ट केलेल्या फाईलला ग्रेडिंग करून अपलोड करावं लागते. सो इट्स काइंड ऑफ लाईक अ 2 स्टेपनी आपल्याला या गोष्टी कराव्या लागेल. तर माझं सुरू आहे हे सुरू आहे स्टेबलाइज सुरू आहे. इट टेक्स सम टाइम, युजली डिपेंड ऑन युअर सिस्टीम. आय हॅव अ सिस्टीम दॅट सपोर्ट्स ओनली स्टेबलाइज देन आफ्टर ग्रेडिंग. सो कारण नंतर आउट ऑफ मेमरी होऊन जाते कारण रॅम कमी आहे त्यामुळे. सो यस, इट इज गुड नाही म्हणता येईल, बट या आय नीड टू मॅनेज. So whatever, this is the end. This is the My Artifact episode number 2198. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.